सर्वच भावना या नैसर्गिक आहेत. म्हणजे चिंता ही देखील नैसर्गिक आहे, दुःख ही देखील नैसर्गिक भावना आहे. लोक काय म्हणतील याची अजिबातच चिंता वाटत नाही, त्याही एक पर्सनॅलिटी डिसऑर्डर असते. सायकोथेरपी हे भावनांच्या लाटात पोहण्याचं कौशल्य आहे आणि औषधं हे लाईफ जॅकेटसारखं आहे. ओ, किती छान. स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या. मनातला विचार ही एक शक्यता आहे, याचं भान ठेवणं हा चिंतामुक्तीकडचा प्रवासासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपले टेस्ट पार्टनर्स आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. आपले डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. आज आपल्याबरोबर आलेले आहेत डॉक्टर यश वेलणकर, ज्यांनी 10हून अधिक पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. वेळोवेळी ते लेख लिहित असतात वेगवेगळ्या दैनिकांमध्ये आणि मेंटल हेल्थवर त्यांचा खूप अभ्यास तर आहेच, पण त्यासाठी ते बरेच उपक्रमसुद्धा राबवत असतात. त्यामुळे आमच्यासाठी वेळ काढून इथे आलात. नमस्कार डॉक्टर यश. धन्यवाद. आज आल्याबद्दल पहिलं म्हणजे आभार. आपण सुरूच करूया, कारण मेंटल हेल्थ हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे सध्या. दैनंदिन स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस म्हणजे कोणतीही ज्यावेळी काही धोकादायक स्थिती आहे असं माणसाला वाटतं, त्याला आपण स्ट्रेस असं म्हणू शकतो. आणि हे केवळ माणसालाच वाटतं असं नाही, प्राण्यांनाही वाटतं. अच्छा. त्यामुळे प्राण्यांनाही स्ट्रेस असतो, फक्त तो ॲक्यूट स्ट्रेस असतो. माणसांना ॲक्यूट स्ट्रेसही असतो आणि क्रॉनिक स्ट्रेस असतो, जो अन्य प्राण्यांना नसतो. अच्छा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे की आपले कुत्र्यांच्या एरियाज ठरलेल्या असतात. हो. आणि आपल्या एरियामध्ये दुसरा कुत्रा आला की या कुत्र्याला स्ट्रेस निर्माण होतो. हो. तो ॲक्यूट स्ट्रेस असतो. अच्छा. आणि त्या कुत्र्याच्या मागे तो लागतो, भुंकतो, त्याच्या अंगावर जातो. हे सगळं त्या ॲक्यूट स्ट्रेसमुळेच होत असतं. हो. आता तो दुसरा जो काही घुसखोर कुत्रा आहे तो त्याच्या एरियातून पळून गेला की आपल्या कुत्र्याचा स्ट्रेस रिलीव्ह होतो. म्हणजे तो पुन्हा उद्या हा येईल त्यावेळी मी काय करू असा विचार नाही करू शकत. ती घटना घडली, त्या घटनेला तो प्रतिक्रिया करतो आणि ती घटना संपली की त्याचा स्ट्रेस संपतो. त्यामुळे अन्य सर्व प्राण्यांचा स्ट्रेस हा ॲक्यूट स्ट्रेस असतो, म्हणजे त्या वेळेला येतो. त्या वेळेला येतो. माणसाचं मात्र असं होत नाही. माणसाचं जे घडून गेलं आहे किंवा उद्या काही घडू शकेल याचा विचार माणूस करू शकतो. आणि असा विचार करत असताना काही धोकादायक होईल असं त्याला वाटलं की तो जे काही विचारात असतो ते क्रॉनिक स्ट्रेसमुळे असतं. आणि त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये ही विचार करण्याची जी क्षमता आहे, जी अन्य प्राण्यांमध्ये नाही आहे, त्याची मोजलेली किंमत म्हणजे क्रॉनिक स्ट्रेस आहे. जे अन्य प्राण्यांमध्ये ती क्षमताच नाही आहे की उद्या तो पुन्हा कुत्रा इथे येईल का आणि 6 महिन्यांनी काही होईल का, किंवा उद्या तो इतर कुत्र्यांना कुत्र्यांना घेऊन येईल का, माझी ही सगळी जी काय माझी एरिया आहे ही हडपेल की काय, तो अतिक्रमण करेल की काय, असा कुत्रा विचार करू शकत नाही. कारण विचार करण्याची जी काही ॲबिलिटी आहे ती त्याच्या मेंदूमध्ये नाही, आपल्यामध्ये मात्र आहे. आणि त्यामुळे आपले जेवढे इस्टेट असेल त्या सगळ्यामध्ये कोणी एन्क्रोचमेंट करेल की काय असा विचार आपल्या मनात येत राहतो, ज्यामुळे माणसाला क्रॉनिक स्ट्रेस असतो. येस. पण हा जो क्रॉनिक स्ट्रेस आहे तो कामाचा स्ट्रेस आणि हा स्ट्रेस दैनंदिन ताण यात काय फरक असतो? स्ट्रेस हा खरं म्हणजे कामासाठीच आहे, उपयोगासाठीच आहे. पण अनेक वेळा तो काल्पनिक आपण विचार करत राहतो आणि तो स्ट्रेस जो आहे तो त्रास वाढवत असतो. आणि त्यामुळे स्ट्रेस किंवा चिंता आपण जी म्हणू, ही चिंता खरं म्हणजे उपयोगी आहे जर आपण त्याच्यावर काही ॲक्शन प्लॅन करू शकत असू तर. कृती कार्यक्रम जर आपल्याला काही करता आला तर तो ताण, ती चिंता ही उपयोगी आहे. जर कृती कार्यक्रम करता येत नसेल, तसा विचार जर करता येत नसेल, तर
ते जे काही विचार आहेत ते सगळे निरुपयोगी नाही, त्रासदायक आहेत. हो. आणि त्यामुळे आपल्या मनात जे काही विचार येतात, ज्या काही चिंता असतात, त्यातल्या काही चिंता उपयोगी असू शकतात की ज्याबद्दल मला काहीतरी करता येण्यासारखं आहे. पण बऱ्याचशा चिंता अशा असतात की ज्यामध्ये मला काही करता येण्यासारखंच नसतं. हो. त्या चिंतांचा विचार करत राहणं हे आपल्याला थांबवता येऊ शकतं, कमी करता येऊ शकतं. आणि याचं ट्रेनिंग खरं म्हणजे शाळा कॉलेजपासूनच देणं आवश्यक आहे. हो. तर हे जे आज चिंता आणि त्याचा परिणाम म्हणून होणारे शारीरिक आजार आहेत ते आपण कमी करू शकतो. अगदी. पण मी थोडंसं मागे तुम्हाला नेऊन विचारते की चिंता आणि भीती यातला फरक काय नेमका? तर भीती ही तीव्र स्वरूपात असते. सो आता आपण मराठीमध्ये शब्द हे दोन्ही समानार्थी म्हणून सुद्धा वापरतो. पण जर मानसशास्त्राच्या दृष्टीनं जर विचार केला तर भीतीच्या वेळी आपल्या शरीरात होणारे बदल हे खूप अधिक असतात. म्हणजे छातीत धडधडतं, अंगाला घाम फुटतो, हातपाय कापू लागतात. हे चिंतेमध्ये होतंच असं नाही. आता चिंता खूप तीव्र झाली की त्याला भीती असं आपण म्हणू शकतो, ज्याला पॅनिक अटॅक असं एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे. सो पॅनिक म्हणजे भीती. पण तीच अँझायटी खूप इंटेन्स झाली, सिव्हिअर झाली की पॅनिक अटॅक येऊ शकतो. आणि त्यामुळे चिंता आणि भीती यामध्ये तीव्रतेचा फरक आहे असं आपण म्हणू शकतो. अच्छा. छोट्या तीव्रतेनं अधिक काळ मनात विचार येत राहणं ही चिंता, आणि तीच खूप तीव्र झाली की भीती. म्हणजे मला कुत्र्याची भीती आहे, कुत्रा नुसतं आठवलं तरी माझ्या छातीत धडधडायला लागतं. मग ते मी कुत्र्याची चिंता आहे असं नाही म्हणू शकत. मला कुत्र्याची भीती आहे, कुत्र्याची कल्पना केली तरी देखील माझ्या शरीरात बदल होतात, आणि त्याला आपण भीती असं म्हणू शकतो. म्हणजे ही जी भीती आहे ती नैसर्गिक आहे आपल्यामध्ये, पण ती केव्हा नैसर्गिक वरनं एक मानसिक आजाराचं स्वरूप घेते आणि आपल्याला हे केव्हा कळलं पाहिजे? छान. तर सर्वच भावना या नैसर्गिक आहेत. म्हणजे चिंता ही देखील नैसर्गिक आहे, दुःख ही देखील नैसर्गिक भावना आहे. कोणतीही भावना खूप तीव्र झाली किंवा खूप अधिक काळ राहायला लागली आणि त्याचा परिणाम आपल्या रोजच्या वागण्यावर, बोलण्यावर होऊ लागला की ती त्रासदायक झाली असं आपण म्हणू शकतो. चिंता असणं यात काही ॲबनॉर्मॅलिटी नाही आहे, पण त्या चिंतेचा परिणाम माझ्या वागण्यावरच व्हायला लागला. मी आता बाहेरच पडायचं टाळायला लागलो, इतर माणसांशी भेटणं बोलणं टाळायला लागलो की मग ती चिंता ही डिसऑर्डरच्या लेव्हलला गेली असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे कोणत्याही भावना या नॉर्मल आहेत, पण त्यांचा परिणाम हा ज्यावेळी आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, इतर सर्व ॲक्टिव्हिटीजवर होऊ लागतो त्यावेळी त्याला डिसऑर्डर असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे त्या माणसानंच खरं म्हणजे अवेअर होऊन हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे मी एखाद्याला सांगायला लागलो की तुम्हाला चिंता त्रास आहे, तर तो म्हणेल नाही नाही मला काही त्रास नाही, तर मी काही करू शकत नाही त्याबाबत. त्याचं त्याने हे आत्मभान विकसित करायला हवं की चिंतेमुळे काही गोष्टी मी टाळतो का. मला एखादी गोष्ट करायची असते पण त्याची अँझायटी असते, कसं होईल, काय होईल, आणि त्यामुळे मी करतच नाही का, तर मग त्यावर काम करायला हवं. अच्छा. आता तुम्ही म्हणाला तसं आपल्याला भान हवं, पण काही वेळा आपण आपल्याच विचारांमध्ये सतत ओव्हर थिंकिंग हा प्रकार करत असतो आणि विचारांच्या चक्रात अडकून जातो. तर हे ओव्हर थिंकिंग सुद्धा चिंतेचं लक्षण आहे का? हो. तर ओव्हर थिंकिंग म्हणजे काय आधी आपण समजून घ्या. ओव्हर थिंकिंगमध्ये आपण विचारांच्या चक्रात अडकलेलो असतो, पण बऱ्याचदा आपल्याला ह्याचं भान नसतं की हे जे विचार चक्र आहे यामध्ये सुद्धा दोन प्रोसेस आहेत, दोन प्रक्रिया आहेत. म्हणजे ज्याला आपण सेल्फ टॉक म्हणतो. सेल्फ टॉक म्हणजे माझ्या मनात चालू असणारे विचार. हे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे विचार येणं आणि दुसरं त्यावर विचार करणं. ह्याचंच भान अनेक माणसांना नसतं की याआधी दोन प्रक्रिया आहेत. विचार येतो आणि तसंच माणसं विचार करत राहतात. आता आपण ज्यावेळी आपल्या विचारांकडे अधिक लक्ष देऊ लागतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की अरे हा विचार मनात आला आणि मी त्यावरच विचार करत राहतो, आणि त्यामुळे ओव्हर थिंकिंग वाढतं.
तर ओव्हर थिंकिंग जर कमी करायचं असेल तर हे जे विचार येणं आहे हे आपल्या कंट्रोलमधलंच नाही आहे. हो. आपलं विचार येण्यावर काहीही नियंत्रण नाही, कारण ज्यावेळी माझ्या मनात विचार आहे असं मला समजतं त्याच्या अर्धा सेकंदच आधी तो जन्माला आलेला असतो मेंदूत. अर्ध्या सेकंदानंतर मला त्याचं भान येतं की माझ्या मनात आत्ता हा विचार आहे. मग तो चिंतेचा असेल, भीतीचा असेल, रागाचा असेल. त्यामुळे विचार येणं यावर आपला काही कंट्रोल नाही आहे. त्यावर विचार करत राहणं हे माझ्या नियंत्रणात आहे. आणि कोणतीही भावना ज्यावेळी आपल्या मनात असते त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात विचार निर्माण होणं म्हणजेच भावना. भावना म्हणजे काय? भावना म्हणजे एकाच प्रकारचे विचार खूप मोठ्या संख्येनं मनात निर्माण होत असतात. आणि मग चिंतेच्या वेळी सुद्धा असे विचार निर्माण होतात. उदासी असेल, राग असेल, कोणतीही भावना असेल त्यावेळी असे विचार मनात निर्माण होतात. आता मला हे भान विकसित करून कौशल्य विकसित करायला हवं. इट इज अ स्किल की हे विचार मनात आले तरी तसाच विचार मी करत राहणार नाही. अन्यथा माणसं तसाच विचार करत राहतात आणि मग बराच काळ चिंतेमध्ये राहतात, रागामध्ये राहतात. तर ज्यावेळी कोणतीही भावना असेल त्यावेळी विचार खूप वेगानं निर्माण होणार. आता मला त्यापासून अलग होता येणं आवश्यक आहे आणि त्याला इंग्लिशमध्ये डिफ्युजन फ्रॉम थिंकिंग प्रोसेस असं म्हणतात. मनात माझ्या विचार येत आहेत तर त्यावेळी आत्ता हे चिंतेचे विचार आहेत असं ज्यावेळी मी भान विकसित करतो त्यावेळी मी त्या विचारांपासून स्वतःला अलग करू शकतो आणि तसेच विचार करत राहणं कमी करू शकतो. आणि त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर केवळ चिंताच नाही, कोणतीही भावना मनात असते त्यामुळे ओव्हर थिंकिंग होतं. अच्छा. पण आज आपली लाईफस्टाईल खूप बदलली आहे. माझे आई वडील जे आयुष्य जगले किंवा माझे आजी आजोबा जे जगले त्यापेक्षा माझं आयुष्य खूप रॅडिकली डिफरंट आहे. तर काही सवयी या लाईफस्टाईलमुळे असतात ज्या सवयींमुळे चिंता वाढू शकते का? हो. तर आत्ता तुम्ही जे म्हणता लाईफस्टाईल बदलली आहे त्यामध्ये एक भाग मनोवृत्ती बदलली हा सुद्धा असू शकतो. पूर्वीच्या माणसांना चिंता नव्हती का? चिंता होतीच. पण ठेविले अनंते तैसेची राहावे वगैरे सारख्या तत्वांचा त्यांच्यावर प्रभाव होता. आणि त्यामुळे जे आपल्या नियंत्रणात नाही ते मान्य करत होते. त्याचे काही तोटेही होते ज्यामुळे प्रगती होत नव्हती. म्हणजे हे दिवे आता हे जे काही लागले आपल्या पूर्वजांनी ते समईची ज्योतच मान्य केलेली होती, त्यापेक्षा अधिक काहीतरी चांगला प्रकाश निर्माण करायला हवा असं त्यांना वाटत नव्हतं. जे आता वाटतं आहे त्यामुळे चिंता असणं हे काही वाईट नाही आहे खरं म्हणजे. ते आपल्याला अधिक मोटिवेट करू शकतं, प्रेरणा देऊ शकतं. पण सतत चिंतेत राहणं आणि तुम्ही आत्ता जे म्हटलं ती म्हणजे मनोवृत्ती आपली एक बदलली आहे की माझा सर्व गोष्टींवर कंट्रोल असलाच पाहिजे असं आज आपल्याला वाटतं. कारण आपण बऱ्याच गोष्टींवरचं नियंत्रण हे वाढवलेलं आहे विज्ञानाच्या प्रगतीमुळे. पण तरीही सर्वच गोष्टींवर नियंत्रण असत नाही आणि ते असायलाच हवं असा जो आपल्या मनातला हट्ट असतो जो चिंता निर्माण करतो. त्यामुळे टेक्नॉलॉजी किंवा हे काही वाईट नाही आहे, ते खूप चांगलं आहे. पण आत्ता अशी आपल्याला स्टोरीज ऐकायला मिळतात की इंजिनियर आहे आणि नेट कनेक्शन गेलं म्हणून त्यांनी उडी मारली वरून खाली. अरे बाप. तर हे जे बेभान होणं होतं हे आत्ता मी जे सांगतोय की आपल्या मनाकडे थोडा वेळ लक्ष द्यायला हवं ते आज घडत नाही आहे. आपण इतके बाहेर सगळीकडे गुंतलेले आहोत, लक्ष देतो आहोत की माझ्या मनात कोणत्या भावना आहेत, कोणते विचार आपोआप येत आहेत याकडे लक्ष द्यायला आजच्या माणसाला वेळ नाही आहे किंवा ते महत्त्वाचं वाटत नाही आहे. आणि ते महत्त्वाचं वाटायला हवं. आपण किती टेक्नॉलॉजी वापरू शकतो, फास्ट लाईफ जगू शकतो, पण अधूनमधून काही वेळ असा काढायला हवा की आत्ता माझ्या मनातली फिलिंग्स काय आहेत, माझा मूड काय आहे. हे जर जाणवलंच नाही तर मग असं इम्पल्सिव्ह कृत्य होतं. म्हणजे त्याला उडी मारताना त्याला समजलंच नसणार की मी काय करतोय ते.
हे जर काही मिनिट आधी त्याच्या लक्षात आलं असतं की मला खूप अस्वस्थता वाटते आणि माझ्या मनात आत्ता विचार येतोय की इथून उडी मारावी, तर तर तो कदाचित ते थांबवू शकला असता. हो. आणि त्यामुळे फास्ट लाईफ जगायला काहीच हरकत नाही. फास्ट लाईफमध्ये अधूनमधून थोडं विश्रांती घ्यायला हवी आणि 2 मिनटं तरी स्वतःच्या मनस्थितीकडे, श्वासाकडे लक्ष द्यायला वेळ काढायला हवा. हे किती छान सांगितलं तुम्ही. म्हणजे एक अवेअरनेस स्वतःबद्दल अंतर्मनाचा असावा, हे फार महत्त्वाचं आहे. पण हा जो स्ट्रेस असतो याचे शरीरावर, बाह्य शरीरावर सुद्धा परिणाम होत असतात. तर ते कसे होतात आणि त्याची लक्षणं कोणती, कसं ओळखावं? तर मगाशी आपण जे बघितलं की कुत्र्याला सुद्धा स्ट्रेस येतो, तर त्याला आपण म्हणू युद्धस्थिती. स्ट्रेस असणं म्हणजे आपल्या शरीर मनाची युद्धस्थिती. काहीतरी धोका आहे असं जाणवलं की आपल्या मेंदूमध्ये एक भाग आहे, तो प्रतिक्रिया करतो त्या धोक्याला सामोरं जाण्यासाठी किंवा धोक्यापासून पळून जाण्यासाठी. आणि म्हणूनच त्याला फाईट ऑर फ्लाईट रिफ्लेक्स असं म्हणतात. हो. त्या मेंदूच्या भागाला, म्हणजे मेंदूतला आपण त्याला इमोशनल ब्रेन, अमायगडाला नावाचा भाग असतो आणि तो सतत त्याचं हेच काम आहे की काही धोका आहे का हे तो प्रेडिक्ट करत असतो. आणि त्याने असं प्रेडिक्ट केलं धोका आहे की तो रिॲक्ट करतो, ज्यामुळे आपल्या शरीरात ॲड्रिनलिन, कॉर्टिसॉल अशी काही केमिकल पसरतात. आणि या केमिकलमुळे आपल्या शरीरात बदल होतात. कशासाठी? त्या धोक्यापासून पळून जाण्यासाठी किंवा धोक्याशी भांडण करण्यासाठी. हो. मगाशी आपण जे उदाहरण बघितलं, एक कुत्रा दुसऱ्या कुत्र्याशी भांडतो, त्यावेळी त्याच्या शरीरात सुद्धा हे सगळे बदल झालेले असतात. हे बदल काय काय होतात? तर एकतर स्नायूंची ताकद वाढते, कारण पळण्यासाठी किंवा भांडण करण्यासाठी, मारामारी करण्यासाठी स्नायूंमध्ये ताकद असणं जसं बाह्यावर करतो बाह्यावर करतो. सो स्नायू सगळे टणक होतात, त्यामुळे उड्या मारणं हे अधिक चांगलं होऊ शकतं. आता स्नायूंना अधिक ऊर्जा, एनर्जी आवश्यक असते. ही एनर्जी कुठून मिळणार? तर रक्तातून मिळणार. त्यामुळे रक्त तिथे वेगानं जाणं आवश्यक असतं स्नायूंपर्यंत, आणि त्यासाठी आपल्या हृदयाचा वेग वाढतो. म्हणजे नेहमी माझे ठोके 70 मिनिटाला पडत असतील तर ते आता 80, 90, 100 पडू शकतात. आता जसा हृदयाचा वेग वाढतो तसं रक्तावरचा दाब देखील वाढतो, म्हणजे ब्लड प्रेशर वाढतं. आणि हे सगळं कशासाठी वाढतं? तर ब्लडमध्ये जे काही शुगर आहे आणि ऑक्सिजन आहे ते माझ्या स्नायूंपर्यंत पोचवायचं आहे. आता ऑक्सिजन कसा वाढेल? तर माझं ब्रीदिंग रेट वाढतो. माझी श्वसन गती मिनिटाला समजा 17-18 असेल तर ती आता 20-22 अशी फास्ट होऊ लागते, ती उथळ होऊ लागते, भराभर अधिक ऑक्सिजन आत येणं आवश्यक आहे. त्यामुळे रक्तातला ऑक्सिजन वाढला. शुगर कशी वाढणार? त्यासाठी निसर्गानं ती साठवून ठेवलेली आहे लिव्हरमध्ये माझ्या, आणि ज्या क्षणी ही केमिकल पाझरतात त्या क्षणी लिव्हरमध्ये साठलेली शुगर रक्तात येते, आणि त्यामुळे आता रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं आणि ते माझ्या स्नायूंना मिळतं, आणि म्हणून मी वेगानं पळवू शकतो किंवा मारामारी करू शकतो. आता हे रक्त माझ्या स्नायूंना पोचायचं आहे म्हणजे कुठलं तरी ते कमी होणं आवश्यक आहे. तर ते पचन संस्थेकडचं कमी होतं, कारण आता पचन ही प्रायोरिटी नाही राहिली. आत्ता आधी तो जो धोका आहे त्याला तोंड देणं आवश्यक आहे. त्यामुळे पचन संस्थेकडचं सगळं रक्त कमी केलं जातं. तोंडात, जठरात, इंटेस्टाईनकडे रक्तपुरवठा जो होत असतो तो कमी केला जातो. त्याचबरोबर सर्व पाचक स्त्राव कमी होतात, कारण आता पचन महत्त्वाचं नाही आहे. आणि त्यामुळे आपण म्हणतो घसा सुकला, तोंडाला कोरडं पडलं, तोंड कोरडं पडलं, कारण सलायवा ही सुद्धा एक पाचक स्त्राव आहे आणि तो थांबतो, कारण आता ते महत्त्वाचं नाही. पोटात गोळा येतो. पोटात गोळा येतो. याचं कारण पोटातली जी आपली आतडी असतात त्यांची एक वेगानं हालचाल होते. त्याचं कारण असतं की मलप्रवृत्ती होणं. म्हणजे आपण असं बघतो चॅनेलवर, हरणाच्या मागे वाघ लागला की हरिण त्याला शी होते, शू होते. का होतं? कारण वजन कमी करणं आवश्यक आहे आता, तर ते हरिण वेगानं पळेल. त्यासाठी पोटात जे काही असेल ते बाहेर टाकलं जातं. आणि म्हणून गमतीनं असं म्हटलं जातं की भीतीनं धोत्राचा पितांबर होऊ शकतो. ते हे सगळं इट इज अ रिफ्लेक्स ॲक्शन.
त्या क्षणी शरीरामध्ये जे बदल होतात त्यामध्ये पोटात जी काय हालचाल होते, गोळा येणं म्हणजे ती आतड्याला स्पॅझम येतो आणि ते आपल्याला गोळा आला असं वाटतं. हो. सो हे सगळे असे 10 बदल जवळजवळ आपल्या शरीरात होतात. आता ते कुत्र्याच्याही शरीरात होतात, पण कुत्र्यामध्ये हायपर टेन्शन हा आजार स्वरूपात खूप कमी असतो जो आपल्याला असतो. याचं कारण कुत्रा ती घटना संपली की रिलॅक्स होतो, त्याचं वाढलेलं BP पुन्हा नॉर्मलला येतं, त्याचे श्वासाची गती नॉर्मलला येते. त्यासाठी तो थोडी कपालभाती करतो. तिथे कोणत्याना रामदेव बाबा लागत नाही कपालभाती शिकवायला. आपण मात्र एक घटना घडली की तोच विचार आता उद्या काय, नंतर काय, हेच करत राहतो आणि तो क्रॉनिक स्ट्रेस, ज्यामुळे ही सगळी रसायनं थोड्या प्रमाणात आपल्या शरीरात सतत पाझरत राहतात. ज्याला सिम्पॅथेटिक टोन जास्त असणं, म्हणजे डॉक्टर तपासतात की एखाद्या व्यक्तीमध्ये सिम्पॅथेटिक टोन जास्त असेल तर त्याला सगळे तणावजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते, अँझायटी आजार म्हणून होण्याची शक्यता अधिक असते. तर हे सगळे बदल कायमस्वरूपी झाले की ते शारीरिक आजार. हो. रक्तातली साखर अधिक वेळ वाढून राहिली की इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी कमी होते आणि डायबिटीस होतो. ब्लड प्रेशर सतत वाढून राहिलं की मग गोळी घ्यावी लागते. पचन स्राव नीट झाले नाही तर मग पचनाचे प्रॉब्लेम होतात, ॲसिडिटी होते. त्यामुळे आपल्या शरीराला होणारे 70% अधिक आजार हे तणावामुळे होत असतात. चिंतेचा शरीरावरचा परिणाम तुम्ही छान सांगितलात. आता मी तुम्हाला विचारते की एखाद्या व्यक्तीला जर चिंता वाटत असेल तर त्याच्या नातेसंबंधांवर किंवा त्याच्या सामाजिक आयुष्यात त्याचा काय परिणाम होतो? तर मगाशी आपण जसं बघितलं की चिंता ज्यावेळी मनात असते त्यावेळी माणूस त्याच विचारात राहतो आणि ज्यावेळी तो विचारात असतो त्यावेळी त्याचं वर्तमान क्षणात लक्ष नसतं. त्यामुळे नातेसंबंधांवर होणारा सर्वात पहिला परिणाम म्हणजे संवादच नीट होत नाही. समोर व्यक्ती काहीतरी सांगते आहे तरी हा आपल्याच विचारात तंद्रीत, चिंता, अँझायटी, आणि मग त्यावरून तो चिडून माझ्या डोक्यात किती चिंता आणि तू काय फालतू काहीतरी बोलते आहे असं सुद्धा तो म्हणू शकतो. त्यामुळे आपल्याच चिंता ह्याच सगळ्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये नातेसंबंध हे काही अतिशय दुय्यम आहे असं जे माणसाला वाटतं, कारण सगळ्या भावना या लक्ष वेधून घेण्यासाठीच असतात. हो. आणि त्यामुळे त्या चिंतेमुळे आता नातेसंबंधात सुद्धा चिंतादायक वातावरण निर्माण व्हायला लागतं, कारण तिथे सुद्धा आता रॅपो, स्नेह असं राहत नाही. हे जसं नातेसंबंधामध्ये होतं तसं कुठल्याही वागण्यावर जे काही तू करत असेल तिथे त्याचं लक्षच राहत नाही. आणि काही चांगलं व्हायला हवं असेल तर तिथे लक्ष असणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी कोणत्याही भावना खूप तीव्रतेने आपल्या मनात असतात त्यावेळी तेच विचार आपल्या मेंदूचा एवढा ताबा घेतात की माणूस वर्तमानात राहू शकत नाही. आणि त्यामुळे वर्तमानात जर राहायला हवं असेल तर त्याने आपल्या सगळ्या भावनांवर आधी काम करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे जर कोणत्याही अशा भावना, त्रासदायक भावना मनात असतील तर त्याचा नातेसंबंधावर, त्याच्या कामावर, जेवणावर, झोपण्यावर, सर्वावरच दुष्परिणाम होऊ लागतो. हे तुम्ही किती छान समजावलं, कारण आजच्या जगामध्ये आपलं आयुष्य इतकं फास्ट पेस्ड आहे की आपण फोनमध्ये इंस्टाग्रामवर एखाद्याची पोस्ट लाईक करतो पण त्याच्या आयुष्यात काय चाललंय किंवा आपल्या आयुष्यात नेमकं काय चाललंय ते त्याला माहीत नसतं. त्यामुळे हे खूप वर्तमानात राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण अशाच वेळेला आजच्या जगात सोशल मीडियामुळे म्हणा किंवा कॉम्पिटिशनमुळे म्हणा, लोक काय म्हणतील ही एक चिंता सतत आपल्याला ग्रासत असते की मी असं केलं तर लोक काय म्हणतील, मी हा फोटो टाकला तर लोक काय म्हणतील, माझं वजन कमी झालं तर लोक काय म्हणतील, ही चिंता कायम असते. आणि अपयशाची भीती, या दोन गोष्टींचा चिंतेवर काय परिणाम होतो आणि स्ट्रेस मुळात कसा त्याच्यातून हे होतो, वाढतो? तर लोक काय म्हणतील असं थोडंसं वाटायलाच हवं. त्यामुळे सगळ्याच मध्ये आपण जो म्हणतो समतोल असणं आवश्यक आहे. कोणताही विकृती ज्यावेळी एका टोकाकडे आपण अधिक जातो त्यावेळी होते. आणि हे आत्ता नाही, अरिस्टॉटलचं असं वाक्य आहे, एनी व्हर्च्यू व्हेन गोज टू एक्स्ट्रीम इट बिकम वाईज. येस.
आणि आपल्या इथे योगामध्ये समतोल समत्वम योग उच्यते. सो लोक काय म्हणतील याची अजिबातच चिंता वाटत नाही. त्याही एक पर्सनॅलिटी डिसऑर्डर असते की जो कसाही कपडे काढून धावू शकतो, हो. कसाही वागू शकतो, की ज्याच्या मनात हा विचारच येत नाही लोक काय म्हणतील. आपल्या मनात येतो, चांगली गोष्ट आहे. आता सतत माझला एखादी योग्य गोष्ट वाटते आहे आणि तरी देखील केवळ लोकांच्या भीतीनं मी ती करायची टाळत असेल तर त्यावर मला विचार करून उत्तर शोधायला हवं. म्हणजे आपण पूर्वीचं उदाहरण घेऊ की रधो कर्वे, ज्यांनी जे किती द्रष्टे होते आपल्याला आता त्यांच्याबद्दलचं माहिती आहे, पण त्यांना लोक चांगली म्हणतच नव्हती त्यावेळी. तरी देखील त्यांना हे पटलं होतं की मी जे काही सांगतो आहे, जे काही करतो आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे लोकांच्या लोकनिंदेची पर्वा न करता त्यांना जे काही योग्य वाटतं आहे आणि हेच समाजासाठी उपयोगी आहे असं वाटतं आहे ते ते करत होते. तसं आपण सुद्धा आपण जे काही करतो आहोत त्यातून कोणाला त्रास होणार नाही ना, इजा होणार नाही ना, याचा अवश्य विचार करायला हवा. पण लोक हसतील, लोक नावं ठेवतील म्हणून ते करायचं जर मी टाळत असेल तर मी माझ्यातला विवेक विकसित करायला हवा. आणि आम्ही मानसोपचार जे काही करतो ते सगळे विवेक विकसित करण्यासाठी करतो. ज्यावेळी कोणत्याही भावना अधिक असतात त्यावेळी विवेक राहत नाही. तो भावना आपला ताबा घेते आणि त्यानुसार माणसाची कृती होते. आणि त्यामुळे आम्ही काही छोटे एक्झरसाईज असं सांगतो. त्यातला एक एक्झरसाईज मी प्रेक्षकांसाठी आत्ताही सांगू इच्छितो की आपण आपल्या मनस्थितीला नंबर देण्याचं स्किल विकसित करायला हवं. म्हणजे आत्ता जे कोणी हे पाहता आहेत त्यांनी स्वतःला साधा एक प्रश्न विचारायचा की आत्ता माझा मूड कसा आहे, तो चांगला आहे किंवा चांगला नाही. चांगला असेल तर प्लस नंबर द्यायचा, +1 to +5. चांगला नसेल तर -1 नंबर द्यायचा, मायनस नंबर द्यायचा, -1 to -5. आता चांगला मूड नसणं हे देखील नॉर्मल, हे आधी आपण समजून घ्यायला हवं. सतत माझा चांगलाच मूड असायला हवा ही सुद्धा चुकीचा हट्ट आहे. काही वेळा आपला मूड चांगला नसणार, त्यावेळी तो समजायला हवा की आत्ता माझा मूड चांगला नाही आहे. आणि ज्यावेळी माझा मूड चांगला नाही पण मला भावना कोणती आहे मनात समजत नाही आहे तर नंबर -1 किंवा -2. पण मला समजतं आहे या गोष्टीची मला आत्ता अँझायटी आहे, देन इट इज -3 or -4. अँड -5 म्हणजे बेभान अवस्था. त्यावेळी मला समजतच नसतं माझ्या मनात अँझायटी आहे. मग माणूस ज्यावेळी रडत असतो, बेभान होऊन भांडत असतो त्यावेळी तो -5ला असतो. त्यावेळी हे नंबर देण्याचं वगैरे भान नसतं. तर हे एक साधं स्किल आहे की आपल्या मनस्थितीला नंबर द्यायचा. असंच पॉझिटिव्ह असताना देखील +1 to +5 आपला नंबर असू शकतो. आत्ता तुम्ही जो प्रश्न विचारला तो मी असं म्हणतो की -2 to +3 ही विवेकाची स्थिती आहे. शांतपणे विचार करून मला काय करायचं आहे, काय करायचं नाही हे आपण ज्यावेळी या रेंजमध्ये असू त्यावेळी आपण ते करू शकतो. +4 विवेक गेला, उत्साह अधिक वाढत आला. म्हणून जी तरुण मुलं आहेत त्यांना मी असं म्हणेन की जोडीदार निवडण्याचा निर्णय सुद्धा +4 असताना घेऊ नका. कारण त्यामुळे ते प्रेम आंधळं असतं असं जे म्हणतात, कारण तो +4 वर असतो. त्यावेळी त्या आपल्या जोडीदारातली ज्या काही उणिवा असतात त्या लक्षातच येत नाहीत. त्या एकत्र राहू लागल्यावर लक्षात येतात आणि मग आमच्यासारख्यांची भेट घेण्याची नीड निर्माण होते. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर की मला एखादी गोष्ट करायची आहे की करायची नाही हे ज्यावेळी ठरवायचं असेल त्यावेळी लोक काय म्हणतील याचा फार विचार करू नये. माझ्या मनातली आत्ता भावनांची नंबर काय आहे त्याला महत्त्व द्यावं. आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय, आम्ही त्याला शब्द वापरतो हाल्ट, हंग्री, अँग्री, लोनली अँड टायर्ड असं असताना निर्णय घेऊ नये. HALT. हां, कारण त्यावेळी आपल्या भावनांनी ताबा घेतलेला असतो आपल्या मेंदूचा आणि मग आपण विवेकी विचार नाही करू शकत त्यावेळी.
आणि विवेकी विचार जर करायला हवा असेल तर हे मूडकडे नंबर देणं हे खरं म्हणजे प्रत्येक माणसानंच करायला हवा. हो. आणि त्यालाच जोडून तुमचा जो दुसरा प्रश्न आहे, एक म्हणजे माणसांची भीती, म्हणजे हो. लोक काय म्हणतील याची भीती, आणि दुसरा अपयशाची अपयशाची भीती. तर अपयशाची भीती ही असणार, ती अपयश येणार म्हणून प्रयत्नच करणं थांबवणं हे चुकीचं आहे. असं अपयश आलं तर प्रयत्न वेगळ्या दिशेनं करून बघूया. त्यामुळे अपयश येताच नाही हाच आधी चुकीचा समज आहे. अपयश आलेलं नाही असं मला माणूस दाखवा. प्रत्येक माणसाला काही ना काही अपयश येत असतं. त्या अपयशातून तो कसा मार्ग काढू शकतो, पुन्हा कसे प्रयत्न करत राहू शकतो, हे खूप महत्त्वाचं आहे. हो. आणि पुन्हा अपयशानं सगळंच सोडून देणं म्हणजे विवेक विसरणं आहे. हो. त्यामुळे अपयशाची भीती न बाळगता आपल्याला ज्या दिशेनं जायचं आहे, जे काही साध्य करायचं आहे, ते प्रयत्न करत राहायला हवेत. पण आता तुम्ही म्हणालात की मनाला, तुमच्या मनात ज्या भावना आहेत त्यांना नंबर दिला पाहिजे. तर प्लसमध्ये असलं तर एक वेळ ठीक आहे, पण मायनसमध्ये असताना तुम्ही म्हणालात तसं -5 जर असेल तर तो तुमचा अँझायटी अटॅक असू शकतो किंवा बरोबर. एक प्रकारचं तुमचं मन विचलित असतं. त्यावेळेला त्या परिस्थितीमध्ये मन नियंत्रणात आणण्यासाठी काय करता येईल, आणि तिथे एकतर स्वतःसाठी काय उपचार किंवा तुमच्या आजूबाजूचे जर अशा स्थितीत असतील तर त्यांच्यासाठी प्राथमिक काय उपचार करता येईल? बरोबर. तर आधी -5 स्टेजला गेला की त्याला भानच नसतं. त्यामुळे त्याच्या बरोबरचे जे असतील त्यांनी त्याला त्यावेळी काही आधार देणं, त्यावेळी काही उपदेश करून उपयोग नाही. त्याला एक आपण म्हणतो स्पेस देणं. मग एक पाणी प्यायला भांडं देऊ शकता, चहा देऊ शकता, थोडं असं पाठीवर थोपटू शकता, एवढंच. त्या -5 मधून ती व्यक्ती बाहेर आली की आता आधी तिने हे मान्य करायला हवं की मला -5ला जाणं माझं कमी करायला हवं. आणि हे कमी करण्यासाठी काय झालं की मी -5ला जाते हा विचार करायला हवा. त्याला आम्ही म्हणतो ट्रिगर. बरोबर. तर असे ट्रिगर एखाद्याच्या मनात 25 असू शकतात. माझे काय काय ट्रिगर्स आहेत हे मी लिस्ट करायला हवी आणि त्याच्यावर काम करायला हवं. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं म्हणजे -5ला न जाणं, जात असेल तर ते काळ कमी होणं, त्याच्या फ्रिक्वेन्सीज कमी होणं. म्हणजे रोज जर मी -5ला जात असेल तर आता मी जो स्वतःवर काम करतो आहे त्यामधून आता रोजऐवजी 1 दिवस आड जाऊ लागलो आहे असं माझं मला जाणवायला हवं. आणि त्यासाठी या ट्रिगरवर काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या ट्रिगरवर काम 2 प्रकारे आपण करू शकतो. एक विचार करण्याच्या पातळीवर, म्हणजे काय की हा ट्रिगर जो काही असतो, -5ला व्यक्ती जाते त्यावेळी तो जो काही ट्रिगर असतो त्यामध्ये अविवेकी हट्ट त्याच्या मनात असतो. म्हणजे उदाहरणार्थ साध्या गोष्टी आहेत की आमटीत केस असता नये असं. म्हणजे मी अशी उदाहरणं बघितली आहेत. घरात जेवायला बसलो आहे आणि त्याने आमटीची वाटी फेकून दिली अशी, की त्याचं म्हणणं असं बायकोशी भांडायला, तुझे केस सुंदर आहेत ग पण ते आमटीत कशाला ते. सो आमटीत केस असताच नये हा त्याचा स्वतःशी असणारा बिलीफ आहे. आमटीत केस असता नये हा विवेकी समज आहे. असताच नये हा च जेवढा तीव्र तेवढा येणारा राग तीव्र. आणि त्यामुळे ते जे काही च आहेत त्यावर आपलं आपण काम करायला हवं, ज्याला इंग्लिशमध्ये शूड मस्ट असं म्हणतात. माझ्या मनात असे काही बिलीफ असतात की असं होताच नाही आहे, असंच व्हायला हवं, त्यातला च काढून टाकायचा. असं व्हायला हवं बरोबर आहे पण काही वेळात नाही होणार तसं. तर हे विचार करण्याच्या पातळीवर मी जे म्हटलं, जे काही आपले ट्रिगरची लिस्ट असते त्या प्रत्येक ट्रिगरचा काहीतरी असा बिलीफ असतो ज्यामध्ये च मस्ट शूड असं असतं. ते आपल्याला सांगत राहायला हवं की ह्यातला मस्ट मला काढून टाकायचा आहे. आणि दुसरे भाग, आता काही वेळा हे रागाच्या बाबत वगैरे ठीक आहे, पण भीतीच्या बाबत तो जो ट्रिगर असतो तो म्हणजे माझ्याकडे अनेक क्लायंट असे वेगवेगळे असतात की ॲम्ब्युलन्सचा आवाजच, बाहेरून ॲम्ब्युलन्स जाते आणि
त्या व्यक्तीला पॅनिक अटॅक येतो. कारण तो ट्रिगर त्याच्या मेंदूत कोरलेला आहे. आणि तो कमी करण्यासाठी आम्ही माइंडफुलनेसमध्ये एक टेक्निक शिकवतो. ते म्हणजे शांत असताना त्याने आता ॲम्ब्युलन्स जाते असं इमॅजिन करायचं. म्हणजे त्याला भीती वाटणार आणि मग छातीत धडधड होणार, पोटात गोळा येणार. आता ते जे शरीरात जे काही होतं आहे त्याकडे लक्ष द्यायचं आणि ते ॲक्सेप्ट करायचं. हे जर त्याने प्रॅक्टिस रेग्युलरली केली की तो आपला जो मेंदूतला अमायगडाला, मगाशी मी जर सांगितलं डेंजर सेंटर, त्याला तो ट्रेनिंग देत असतो. त्या डेंजर सेंटरमध्ये असं आता कोरलं गेलेलं आहे की ॲम्ब्युलन्स म्हणजे भीती. कारण काहीतरी त्याने अनुभवलेलं असतं, तो ॲम्ब्युलन्समधून जात असतो आणि डेथ होते वगैरे. आणि त्यामुळे ॲम्ब्युलन्सच्या आवाजात खरं म्हणजे काही भीती नाही आहे. घरातली अन्य माणसं नॉर्मल असतात, पण ज्याच्या मेंदूत ती भीती कोरलेली आहे तिला तो ॲम्ब्युलन्सचा भोंगा हा सुद्धा ट्रिगर असू शकतो. आणि त्यामुळे तो पॅनिक अटॅकमध्ये जातो. त्याला खूप तीव्र भीती वाटू शकते. आता ज्यावेळी अशी भीती वाटते त्यावेळी दीर्घ श्वसन, रिलॅक्सेशन टेक्निक. मगाशी आपण जे 10 बदल बघितले त्यातले 2च बदल आपल्या कंट्रोलमधले आहेत. एक म्हणजे श्वसनाची गती, ती आपण कमी करू शकतो. आणि दुसरं स्नायूंवरचा ताण, तो आपण रिलॅक्स करू शकतो. स्नायू ताणायचे आणि सैल सोडायचे. सो दीज आर 2 रिलॅक्सेशन टेक्निक्स, मसल रिलॅक्सेशन अँड डीप ब्रिदिंग. ज्यावेळी प्रत्यक्ष भीती वाटते आणि त्यावेळी त्याला भान आलं की अरे मला आत्ता भीती वाटते, तर त्यावेळी तो दीर्घ श्वसन त्याने सुरू केलं तर त्याची भीती लगेच कमी होऊ शकते. आणि ते भीती वाटण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ते कमी करायचं असेल तर शरीरात जे काही होतं आहे ते जाणायचं. छातीत धडधडतं आहे, हातात कंप आहे, आणि ते ॲक्सेप्ट करायचं. म्हणजे सामोरं जायचं त्याला सामोरं जायचं भीतीला. आणि ते ज्यावेळी आपण ॲक्सेप्ट करतो त्यावेळी आपण मेंदूतल्या त्या अमायगडालाला ट्रेनिंग देत असतो. चिल्ड, कूल डाऊन, यामध्ये काही घाबरण्यासारखं, रिॲक्ट करण्यासारखं नाही आहे. अशी वारंवार प्रॅक्टिस केली तर जसं ते ॲम्ब्युलन्सच्या आवाजाची भीती असेल किंवा कुठलाही जो काही ट्रिगर असेल तो आता ट्रिगर राहत नाही. तुम्ही माइंडफुलनेसबद्दल बोललात डॉक्टर. माइंडफुलनेस ही कॉन्सेप्ट आपण पॉप कल्चरमध्ये म्हणजे आजूबाजूच्या चर्चेमध्ये बऱ्याच वेळा ऐकतो की माइंडफुलनेस असायला हवा, मी माइंडफुल इटिंग करते, किंवा हे माइंडफुल म्हणजे नेमकं काय आणि ते दैनंदिन आयुष्यामध्ये कसं आणावं. छान. तर पॉप कल्चरमध्ये हे येतं आहे असं म्हटलं तर चांगली गोष्ट आहे ती. फक्त आता ती सो व्हॉट इज माइंडफुल इटिंग, खाताना खाण्याकडेच लक्ष देणं म्हणजे माइंडफुल ॲक्टिव्हिटी. तर हे जसं कृती करताना मी आत्ता बोलतो आहे तर मी माइंडफुली बोलतो आहे. म्हणजे कोणते शब्द वापरायचे, कोणतं विनोद करायचा, हे मी विचार करतो आहे आणि ते तिथेच लक्ष देतो आहे. आता हे जसं आपल्या कृतीकडे लक्ष द्यायला हवं तसंच काही वेळ आपल्या भावनांकडे लक्ष द्यायला हवं. जो मी मगाशी एक्झरसाइज सांगितला तो सुद्धा माइंडफुल फिलिंग्स आहे. स्वतःच्या मनस्थितीकडे नंबर द्यायचं. स्वतःच्या मनस्थितीमध्ये आत्ता ही भावना आहे त्याला नाव द्यायचं. इज ऑल्सो माइंडफुल एक्झरसाइज. असंच शरीराकडे लक्ष द्यायचं की आत्ता माझ्या शरीरात काही जाणवतं आहे का. सो इट इज कॉल्ड माइंडफुल बॉडी स्कॅन. त्यामुळे माइंडफुलनेसचा खरा एक्झरसाइज म्हणजे वर्तमान क्षणात, या क्षणात मी जर काही कृती करत असेल तर त्या कृतीवर लक्ष देणं आणि काही वेळ असा काढणं की मी काहीच कृती करत नाही आहे पण त्यावेळी मी परिसराकडे लक्ष देतो आहे. आत्ता आवाज कुठले येत आहेत, माझ्या शरीराकडे लक्ष देतो आहे आणि माझ्या मनात आत्ता काय चाललं आहे त्याकडे देखील लक्ष देतो आहे. असं वर्तमान क्षणात, परिसरात, शरीरात, मनात लक्ष देणं हा पहिला टप्पा आणि त्याचा स्वीकार करणं हा दुसरा टप्पा. सो माइंडफुलनेसमध्ये हे 2 टप्पे आहेत. पहिलं त्याला आपण म्हणू सजगता, अवेअरनेस, मला समजतं आहे आत्ता माझ्या छातीत काय होतं आहे ते. आणि दुसरा टप्पा ज्याला आपण म्हणू ॲक्सेप्टन्स. आपल्या इथे अध्यात्मात तो शब्द वापरलेला आहे तो म्हणजे साक्षीभाव. आणि तो आता माइंडफुलनेसवर आधारित ज्या थेरपी ज्या परदेशात अधिक लोकप्रिय आहेत त्यामध्ये तोच शब्द इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून वापरला जातो. त्याला म्हणतात ऑब्झर्विंग सेल्फ.
सो स्ट्रेंथनिंग ऑब्झर्विंग सेल्फ इज ऑल्सो माइंडफुलनेस प्रॅक्टिस. मी काही वेळ तरी माझ्या शरीराकडे आणि मनाकडे लक्ष देईन आणि मनातल्या विचार भावना आणि शरीरात जे काही जाणवतं आहे त्याचा स्वीकार करेन, तर मी माइंडफुल आहे. आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे कॉन्सेप्ट सगळे आहेत, आपण त्या वाचत राहतो, त्याच्यावर चर्चा करतो, पण प्रॅक्टिस करत नाही. आणि बहुधा हे आत्ताचंच दुखणं आहे असं नाही, ज्ञानेश्वरांपासून असेल. कारण ज्ञानेश्वरांचं असं म्हटलं आहे, एकतरी ओवी अनुभवावी. म्हणजे त्यांनी किती ज्ञानेश्वरीत आता ओव्या लिहिल्यात भरपूर, म्हणजे मला संख्या माहीत नाही नक्की ती, पण ते म्हणतात की त्यातली एक तरी ओवी अनुभवणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे माझ्या छातीतली धडधड त्याकडे मी लक्ष देईन, हा अनुभवणं आज कमी होत आहे. आणि त्याचं कारण आपण सतत एक्स्ट्रोवर्ट, बाहेर सतत काहीतरी माहिती घेतोय, व्हिडिओ ऐकतोय, ऑडिओ ऐकतोय. मी असं विनंती करेन की हे सेशन संपलं की पुढे काही ऐकू नका, 2 मिनटं शांत बसा आणि आत्ता आपण जे काही बोललोय ते पुन्हा आठवा. आज प्रॉब्लेम असा आहे की आपण इतकी माहिती घेतोय की त्याच्यावर मेंदूला काम करायला वेळच नाही मिळत. पुन्हा नवीन माहिती, ती जर लक्षात राहायला हवी असेल तर नवीन माहिती काही वेळ घेता नाही आहे. त्यामुळे यातल्या कुठल्या कन्सेप्ट तुम्हाला आवडल्या आहेत त्या पुन्हा आठवा आणि 2 मिनटं काढा आणि त्यातली एक तरी कन्सेप्ट प्रत्यक्षात आणण्याचा सराव करा. म्हणजे आत्ता मी जे सांगितलं, मूडला नंबर द्या, छान असेल तर छान, +5 नंबर दिल्यात तर तुम्हाला समजलीच नाही आहे कन्सेप्ट. +4 पर्यंतचा जो काही नंबर आहे तो तुम्ही आत्ता देऊ शकता. किंवा काही अगदी काही माहीत असलेलंच सगळं समजलं, मला काही मूड माझा ठीक नाही आहे, किंवा दुसऱ्या तुमच्या मनात चिंता असू शकतात, कोणीतरी आजारी असू शकतं, तर आत्ता माझा मूड -1 आहे असाही नंबर द्या. पण हे आपलं सेशन संपलं की निदान हा एक एक्सरसाइज करा अशी मी विनंती करतो. नक्कीच आपले प्रेक्षक नक्कीच हे करतील आणि केल्यावर कसं वाटतं ते आपल्याला कॉमेंट्समध्येही सांगतील. मला एक सांगा सर, नकारात्मक विचार हे जे असतात त्याचं चक्र तोडणं खूप कठीण आहे. ते नकारात्मक विचाराचं चक्र तोडून सकारात्मक विचार करायची सवय आपण आपल्या मनाला कशी लावायची? तर आधी नकारात्मक विचार कोणते असतात हे आपल्याला समजायला हवं. आणि त्यासाठी आत्ता मी सांगितलं तसं मनस्थितीकडे अजूनमधून लक्ष द्यायला हवं. तर ते समजलं की तोडता येणं सोपं आहे. आत्ता प्रॉब्लेम आहे की ते समजतच नाही. मी त्याच एका पॅटर्नमध्ये विचार करत राहतो. जसे विचार माझ्या मनात येतात, मग ते नकारात्मक असतील, न्यूट्रल असतील, त्याच पद्धतीनं मी विचार करत राहतो. त्यामुळे मगाशी आपण जी चर्चा केली, विचार येणं आणि विचार करणं यामध्ये फरक आहे, तो आधी अनुभवायला हवा. आणि मग आत्ता माझ्या मनात नकारात्मक विचार येत आहेत, पण मी आता तसेच विचार करत राहणार नाही आहे असं म्हणून. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊ की परीक्षेत एखाद्याची समजा मुलाखत आहे किंवा इंटरव्ह्यू आहे, आणि इंटरव्ह्यूच्या आधी जर त्याला मनात विचार आला की माझी तयारी नीट झालेली नाही आहे, तर आधी तो नकारात्मक विचारच नाही, तो त्याला तयारी करायला प्रवृत्त करणारा आणि त्यामुळे तो उपयोगी विचार आहे. त्यामुळे आपण जे एक लेबल लावतो, हा विचार म्हणजे नकारात्मक विचार, असं काही नाही आहे. तोच विचार वेगवेगळ्या संदर्भानुसार उपयोगी किंवा निरुपयोगी असू शकतो. कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्टनुसार. आता तोच विचार इंटरव्ह्यू द्यायच्या आधी जर आला की माझी तयारी नाही आहे, तर आता तो त्रासदायक विचार आहे. तर त्यावेळी त्याने स्वतःला सांगायला हवं, आत्ता माझी जी काही तयारी आहे ती पुरेशी आहे. आणि असा विचार करणं म्हणजे आता त्याच्या मनात विचार येतो आहे माझी तयारी पुरेशी झालेली नाही आहे, पण आता तो तसाच विचार करत राहणार नाही. आधी त्याला समजेल की माझ्या मनात असा विचार येतो आहे ज्याचा इंटरव्ह्यूवर माझा बॅड इफेक्ट होऊ शकतो. तर आता मी माझा विचार बदलेन आणि तो असं स्वतःला सांगू शकतो, माझी तयारी झाली आहे, असे 50 इंटरव्ह्यू मी दिलेत, तर हा जो विचार आहे हा आता निरुपयोगी विचार आहे असं म्हणून तो माझी उत्तम तयारी आहे, मला यातलं पुरेसं नॉलेज आहे, असं तो स्वतःला सांगणं हे करू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रसंगी आपल्या मनात जे विचार येतात ते आपण एका निकषावर तोलू शकतो, हा उपयोगी आहे की निरुपयोगी आहे.
तो जर उपयोगी असेल तर त्यासाठी आपण वेळ देऊ शकतो. त्यामुळे चिंता, उपयोगी चिंता त्याच वेळी असेल की ज्यावर मी काही ॲक्शन प्लॅन बनवू शकेन. मला जर कृती आराखडा बनवता आला तर ती चिंता उपयोगी आहे. मग माणसाला ती चिंता येते म्हणूनच हे सगळं कल्चर निर्माण झालं, जे प्राण्यांचं नाही झालं. पण निरुपयोगी चिंताचा विचार करत राहणं मला थांबवता यायला हवं. आणि त्यामुळे आपण एक साधं आत्ताच्या या उदाहरणात सुद्धा इंटरव्ह्यूच्या आधी आता तो काही कृती आराखडा बनवू शकत नाही आहे. त्यावेळी तो विचार निरुपयोगी आहे, त्रासदायक आहे. त्यामुळे जो विचार मला कृती आराखडा बनवायला प्रेरित करत असेल आणि ज्याच्यावर कृती आराखडा काहीतरी असेल, ॲक्शन प्लॅन मी काही करू शकत असेल, तो विचार उपयोगी, ती चिंता उपयोगी. त्या चिंतेवर मी अवश्य काम करायला हवं, अधिक विचार करायला हवा. आणि ज्या चिंतेवर मी काही असा ॲक्शन प्लॅन बनवू शकत नसेन, तो विचार करत राहणं मला थांबवायला हवं. आता चिंतेबद्दल मला थोडीशी चिंता आली आहे, त्यामुळे मी तुम्हाला ॲक्शन प्लॅन विचारणार आहे. रोजच्या आहारात, व्यायामात किंवा झोपेच्या सवयींमध्ये कोणते बदल केले तर चिंता कमी करता येते? आधी या गोष्टीचा सतत विचार करत राहणं हेच कमी करायला हवं. म्हणजे ह्या सगळ्या ॲक्शन प्लॅनच्या गोष्टी आहेत. अनेक माणसं मला अशी माहिती आहेत की जी जेवताना सुद्धा कॅलरी मोजत असतात तिथं, आणि त्यामुळे जेवणाचा आनंद ती घेऊच शकत नाहीत. तर एकदा माहिती आपण घेतली की काय दिवसभरात एवढ्या कॅलरीज घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये हा एवढा आहार मला घ्यायला हवा, तो ॲक्शन प्लॅन एकदा लिहून काढला की त्यानुसार काही दिवस तरी 4 दिवस 8 दिवस हे करत राहायला हवं. ते प्रत्येक वेळी ते काही इतका भात म्हणजे इतक्या कॅलरी आणि मग एक घास अधिक घेतला की अधिक कॅलरी, तर त्या कॅलरीजच्या चिंतेमुळे अधिक त्रास होईल कॅलरीज कमी करण्यापेक्षा. म्हणजे ओबेसिटी ही सुद्धा स्ट्रेसमुळे वाढते. त्यामुळे आपण एक लक्षात घ्यायला हवं की सतत या लाईफस्टाईल मॉडिफाय करायला हवी, पण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन माझं बरोबर होतं आहे की नाही. म्हणजे काही माणसं ही परफेक्शनिस्ट असतात आणि परफेक्शनिस्ट जी काही पर्सनॅलिटी असते त्यामुळे चिंता वाढते. आणि त्यामुळे जे काही माझा व्यायाम असेल, माझा योग असेल, तो सुद्धा 15 मिनटापेक्षा थोडा कमी झाला तर त्यांना अस्वस्थ वाटत राहतं. तर ते मग योगाचा उपयोगच नाही होणार. जर तुम्ही 10 मिनटं योग केलात आणि उरलेले 10 तास आज माझा 10-15 मिनटं झालंच नाही योग, असं जर विचार करत राहिलात तर 10 मिनटं जो काही योग केलात त्याचा जो काही फायदा आहे तो सगळा नलिफाय होणार. त्यामुळे आपण जे काही करतो आहोत त्याबद्दलची सजगता दिवसभर राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये फार काटेकोर असं अगदी परफेक्ट असणं असं काही आवश्यक नाही. आणि त्यामुळे हे जे सगळे सांगितले जातात हे खरं म्हणजे वीकली टार्गेट दिली जातात. आठवड्यामध्ये एवढी पावलं चाला, मग एखाद्या दिवशी कमी होतील, एखाद्या दिवशी जास्त होतील. त्यामुळे जे काही आपण ठरवतो आहोत त्यामध्ये थोडीशी लवचिकता असणं, फ्लेक्झिबिलिटी असणं आणि वीकली प्लॅन करणं. आणि याचा अर्थ असा नाही की करायचंच नाही आहे. आठवड्यात मला साधारण ते पूर्ण करणं हे आवश्यक आहे, पण एखाद्या दिवशी राहून जाऊ शकतं. त्याचा गिल्ट, त्याचं स्वतःला सतत टोचत राहणं, यामुळे त्रास वाढू शकतो. आणि सतत विचार करणं पहिलं थांबवा. सतत विचारात राहणं हे थांबवता यायला हवं. पण मगाशी तुम्ही म्हणालात की एक अवेअरनेस असणं महत्त्वाचं आहे. तर डायरी म्हणजे दैनंदिनी लिहिली तर या अवेअरनेसमध्ये मदत होते का? आणि या अवेअरनेसमुळे मग चिंता कमी करता येते का? म्हणजे अवेअरनेस वाढवता येतो का डायरी? तर डायरी किंवा ज्याला आपण म्हणजे थेरपीमध्ये जर्नलिंग असं म्हणतात. आपल्याकडे बऱ्याचदा डायरी हे म्हणजे मी कुठे गेलो, काय खाल्लं असंच लिहिणं असतं, ज्याचा फारसा उपयोग येईल असं मला वाटत नाही. मला कुठे राग आला, कुठे मला भीती वाटली हे अधिक लिहावं. सो इमोशनल जर्नलिंग जर आपण लिहित गेलो तर मग आपल्याला आपले ट्रिगर समजू शकते की असं घडलं की मला अस्वस्थता येते. आणि त्या दृष्टीनं डायरीमध्ये भावना लिहाव्या.
मी असं सुचवेन की घरामध्ये सुद्धा आपण हे बोलावं, जे आपल्या घरांमध्ये फार बोललं जात नाही आहे. मुलांबरोबर सुद्धा आज मी असं चालत होते आणि इतकी गाडी माझ्या जवळून गेली की मला खूप भीती वाटली. हे आपण सांगायला हवं. कधी राग आला, कधी भीती वाटली, कधी उदास वाटलं, हे आपल्यालाही समजायला हवं आणि आपण ते शेअर देखील करायला हवं. म्हणजे या भावना या नैसर्गिक भावना आहेत हे देखील आपल्या बरोबरच्या नातेवाईकांना समजू लागेल. बऱ्याचदा हे सगळं वाटणं म्हणजे काहीतरी पराभव आहे, असं कसं राग येतो असं वाटतं. असं काही नाही. राग येणं हे स्वाभाविक आहे, भीती वाटणं हे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे आपल्या भावना अवश्य लिहाव्या, त्या व्यक्त देखील कराव्या. छान. मी ॲक्च्युली याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारते की आपल्या घरांमध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं की मला अँझायटी वाटते किंवा मला असं वाटतंय किंवा मला खूप भीती वाटते, तर लगेच तुला घाबरायला काय झालं वगैरे किंवा डिप्रेशन कशाला आलंय, तुला एवढं चांगलं आयुष्य आहे असं म्हटलं जातं. एकतर त्या भीतीपोटीच तो माणूस काही व्यक्त व्हायला घाबरू लागतो. बरोबर. आणि हा जो स्टिग्मा आहे, म्हणजे आज जर मी काउन्सिलिंग घेत असेन किंवा मला थेरपीची गरज वाटते, तर हे म्हणायला, हे बोलायला ओपनली वाटणारी जी भीती आहे त्याबद्दल थोडंसं सांगा की पालकांनी मुलांमध्ये हे व्यक्त होणं कसं इन्स्टिल करावं. तर मला असं वाटतं की पालकांनी स्वतःपासून ही सुरुवात करायला हवी की त्यांच्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त करायला लागायला हवा. की मला कधी भीती वाटते, कोणत्या गोष्टीची चिंता वाटते, कोणत्या गोष्टीचा राग येतो, आणि हे सगळं होणं हे अतिशय नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. हे बोलायला हवं आणि त्याचबरोबर हे मान्य करायला हवं की एखाद्या व्यक्तीला चिंता अधिक वाटू शकते. आता ही चिंता अधिक जी वाटते, ज्याला आम्ही अँझायटी डिसऑर्डर म्हणतो, याची 2-3 कारणं असू शकतात आणि त्यामुळे अशी चिंता अधिक वाटणं म्हणजे आपल्या इथे जे असत की पागल झाला असं जे आहे हे चुकीचं आहे. चिंता काही जणांना अधिक वाटू शकते, ठराविक गोष्टींची भीती वाटू शकते, तर ते आधी आपलं आपण मान्य करायला हवं. त्यात लपवण्यासारखं, नाकारण्यासारखं असं काही नाही. म्हणजे आता काही जणांना लिफ्टची भीती वाटते, तर ते स्वाभाविक आहे अशी भीती वाटणं. त्यावर काम करण्याची जर गरज असेल तर काम करावं. म्हणजे काय, आता जर एखाद्याला लिफ्ट वापरतच नाही, मी वरच्या मजल्यावर जाणारच नाही, तर त्याला काम करण्याची त्यावर गरजच नसते. पण आता ऑफिस 10व्या मजल्यावर गेलं की मग त्यावर काम करावं लागतं. तर आपण आपल्या भावनांवर काम करू शकतो. सर्वांनीच खरं म्हणजे आपापल्या भावनांवर काम करणं आवश्यक आहे. जसं आपण शरीरावर काम करतो, म्हणजे आज काय मॅनिक्युअर, नखांची काळजी अधिक घेतली जाते, पण भावनांची काळजी घेतली जात नाही. ती घेतली जायला हवी. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये अशी अँझायटी अधिक असू शकते, त्याची 3 कारणं असू शकतात, जे आज सायन्समध्ये प्रूव्ह झालं आहे की माझ्या वडिलांना जर एखाद्या गोष्टीची अँझायटी असेल तर मला सुद्धा त्याची अँझायटी असू शकते. वडिलोपार्जित आहे ते मिळतं. हे म्हणजे उंदरांवर रिसर्च करून सायंटिस्टनी दाखवून दिलं आहे. तो रिसर्च असा आहे की उंदरांना सर्व बिस्किटाची काही भीती नसते. तर सायंटिस्टनी उंदरांचे 2 गट केले आणि उंदराच्या एका गटाला बिस्किटाचा वास द्यायचा आणि शॉक द्यायचा, बिस्किटाचा वास द्यायचा आणि इलेक्ट्रिक शॉक द्यायचा. असं पुन्हा पुन्हा केल्यानंतर त्या उंदरांमध्ये बिस्किटाच्या वासाबद्दलच भीती निर्माण झाली. याला असोसिएटेड फिअर असं म्हणतात. आता दुसरा उंदरांचा जो गट आहे त्याला काही बिस्किटांच्या वासाबद्दल भीती नाही. आता या दोन्ही गटांना पिल्लं होऊ दिली आणि ज्या उंदरांना बिस्किटाच्या वासाबद्दल भीती निर्माण केलेली होती त्यांच्या पिल्लांना आता शॉक वगैरे दिले नाही, तरी त्यांना बिस्किटाच्या वासाबद्दल भीती निर्माण झाली. त्यांनी तेच ऑब्झर्व करत राहिले. आता या दुसऱ्या गटातल्या उंदराच्या पिल्लांना अर्थातच नव्हती भीती, बिस्किटं आवडतात त्यांना. तिसऱ्या पिढीत सुद्धा
ज्या आपला कंट्रोल ग्रुप आहे त्या ग्रुपमधल्या उंदरांच्या 3ऱ्या पिढीला बिस्किटाच्या वासाची भीती निर्माण झाली, 4थ्या पिढीला झाली नाही. म्हणजे आत्ता आपण असं म्हणू शकतो की माझ्या आजोबांना जर पाण्याची भीती असेल आणि नंतर त्यांना मुलं झाली असतील तर मी कुठेही न बुडता सुद्धा मला पाण्याची भीती असू शकते लहानपणापासूनच. आणि त्यामुळे या सगळ्या आपल्या भावना याचं एक कारण अनुवंशिकता, जनरेशनल जीन्समधून माझा सगळं हे टेम्परामेंट ठरत असतं. दुसरं कारण माझ्यावर जे काही संस्कार लहानपणापासून झाले, ज्याला आपण म्हणू नर्चर. सो लहानपणीच मला कसली तरी भीती निर्माण झाली तर ती माझ्या मनात कायम राहू शकते. सो या सगळ्या अँझायटी, भीती या मला जे काही अनुभव मिळाले त्यानुसार होऊ शकतात. मग त्याला आम्ही म्हणतो मुख्यतः इमोशनल ट्रॉमाच. असं जर काही आघात झाला असेल तर तो माझ्यामध्ये अँझायटी निर्माण करतो. आणि तिसरा घटक म्हणजे माझ्या काही चुकीच्या सवयी. आता जसं आपण मगाशी बोललो ओव्हर थिंकिंग, अधिक विचार करत राहणं, किंवा आज माझ्याकडे असे काही क्लायंट येतात की त्यांना पॅनिक अटॅक येतो आणि मी हे म्हणतो तुमच्या वडिलांना वगैरे, ते असं म्हणतात काय मला काही माहीत नाही, पण एक डॉक्टर मी हॉरर फिल्म खूप पाहतो आणि त्यामुळे पॅनिक अटॅक येऊ लागेल का? तर हो, आता रिसर्चमध्ये असं लक्षात आलेलं आहे की जर त्याच्यामध्ये याची बीजं असतील आणि त्याने हॉरर फिल्म पाहिल्या तर केवळ हॉरर फिल्म म्हणजे आपण जे काही अधिक करतो आहोत त्याचा परिणाम म्हणून सुद्धा आपल्या मनात अशा प्रकारच्या भावना या निर्माण होऊ शकतात. तर अशी जर अँझायटी एखाद्याला अधिक वाटत असेल तर ती नॉर्मलला येऊ शकते. त्यासाठी जर आवश्यक असेल तर औषधं आवश्यक आहेत, पण प्रत्येक वेळी औषधं घेणं आवश्यक आहेच असं नाही. आत्ता मी जे काही सांगतो आहे हे जर प्रॅक्टिसमध्ये आणलं, ज्यामध्ये माइंडफुलनेस थेरपी, REBT अशा ज्या काही सायकोथेरपीज आहेत या समजून घेऊन आपण जर त्या ॲप्लाय केल्या तर अँझायटी औषधाशिवाय पूर्णतः बरी होऊ शकते. आणि त्यामुळे आम्ही असं म्हणतो की ही सायकोथेरपी हे भावनांच्या लाटात पोहण्याचं कौशल्य आहे आणि औषधं हे लाईफ जॅकेटसारखं आहे. हो, किती छान. सो लाईफ जॅकेट तुम्हाला पाण्यात तरंगत ठेवू शकेल. त्यामुळे खूप अँझायटी असेल आणि खूप तीव्र पॅनिक अटॅक येत असेल तर औषधं घेतल्यामुळे त्याची तीव्रता कमी होईल, पण तुमचं विचार करण्याचं कौशल्य औषधांनी नाही विकसित होणार. त्यासाठी आपल्या स्वतःवर काम करायला हवं. आपल्यातले जे काही अविवेकी समज असतील ते दूर करायला हवेत. आपल्या मनस्थितीकडे लक्ष देत राहायला हवं. हे सगळं करणं म्हणजे हातपाय मारण्यासारखं आहे. पोहण्याचं कौशल्य विकसित करण्यासाठी जसे हातपायांची हालचाल करायला हवी तर आपण पाण्यात पडलो तरी काठाला पोहत जाऊ शकू. अन्यथा लाईफ जॅकेट घालून तिथेच तरंगत राहू फक्त. तर तसंच हे सगळं कौशल्य आहे हे आपण सर्वांनी आत्मसात करायला हवं. पण तो जो स्टिग्मा आहे तो घालवण्यासाठी तुम्ही हे कार्यक्रम हा कार्यक्रम तर तुम्हाला परत पुन्हा बोलवत आम्हाला राहावं लागेल. असे कार्यक्रम करून हा जेवढा अवेअरनेस लोकांपर्यंत पोचेल की हां अँझायटी असणे स्वाभाविक आहे आणि आपण काम केलं तर त्यावर ती अँझायटी कमी होऊ शकते, हे जेवढं लोकांपर्यंत पोचेल तेवढा त्याचा स्टिग्मा हा दूर होईल. फारच छान. तुम्ही हे शेअर करा नक्की, कारण माहिती असली की आपल्याला जे वाटतंय ते नॉर्मल आहे, हे होऊ शकतं आणि आपण जगावेगळे नाही आहोत, ही ह्याच्यात सुद्धा एक कम्फर्ट असतो. मला एक सांगा, आता तुम्ही म्हणालात तसं लाईफ जॅकेट जे आहे ते औषध आहेत, पण तुम्हाला भावनांच्या लाटांमध्ये पोहायचं आहे म्हणून काउन्सिलिंगसाठी जाणं हे कुठल्या टप्प्यावरती हा निर्णय घेतला पाहिजे? तर आत्ता मी जे सांगतो प्रत्येकाला काउन्सिलिंगसाठी जाण्याची खरं म्हणजे आवश्यकता नाही. माझं एक ॲप आहे आणि त्यामध्ये आत्ता मी जे सांगतो माइंडफुलनेस थेरपी ही प्रत्येकजण घेऊ शकतो. म्हणजे काय, आत्ता मी जे मगाशी सांगितलं मनस्थितीकडे लक्ष देणं, जसं मूडला नंबर प्रत्येकानं द्यायला हवा, ते काय अँझायटी असेल म्हणूनच द्यायला हवा असं नाही. आणि जर मी अँझायटी आहे म्हणजे काय की मी सतत -3 आहे आणि त्यामुळे माझ्या ज्या काही नॉर्मल गोष्टी म्हणजे बाहेर एकट्यानं जाणं, अनोळखी माणसांशी बोलणं, अशा ज्या काही कृती
ज्या सर्वसामान्य माणसं करतात त्या मी करू शकत नसेल तर मला अँझायटी डिसऑर्डर आहे असं मी म्हणू शकतो. आणि ही अँझायटी डिसऑर्डरसुद्धा केवळ माइंडफुलनेसची प्रॅक्टिस केली तरी बरी होऊ शकते. त्यासाठी सुद्धा काउन्सिलिंगची आवश्यकता आहेच असं नाही. कारण त्यासाठी हेच आहे ना, मला अँझायटी कधी माझी अँझायटी अधिक होते हे मला मी शोधू शकतो. ट्रिगर्स माझे मी त्याच्यावर काम करू शकतो. ही जी काही माहिती आपण घेतली आहे ती ॲप्लाय जर केली तर आपली अँझायटी बरी होऊ शकते. आता काउन्सिलिंगचा रोल कधी असतो तर बऱ्याचदा आमच्याकडे जे काउन्सिलिंगसाठी येतात ते त्यांच्या अँझायटीचा ब्लेम दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीवर करत असतात. म्हणजे माझा नवरा असा वागतो आणि मग मला खूप राग येतो, माझा बॉस मला टॉर्चर करतो आणि त्यामुळे मला आता बॉसला भेटण्याचीच अँझायटी असते. असे क्लायंट आहेत आमच्याकडे की माझं बाकी काम खूप छान असतं पण बॉसबरोबरची मीटिंग ही मला खूप अस्वस्थ करते, कारण बॉस नेहमी माझी दोषच दाखवत असतो वगैरे वगैरे. आता काउन्सिलिंगचा रोल हा खरं म्हणजे त्याला आम्ही म्हणतो आरसा दाखवणं, की आम्ही असं म्हणतो की तू बॉस बदलवू शकतो का तुझा, तर प्रयत्न कर. पुन्हा ॲक्शन प्लॅन, दुसऱ्या नोकऱ्या शोध आणि बॉस बदलवण्याचा प्रयत्न कर. म्हणजे आता बॉस बदलवणं काही प्रमाणात तरी सोपं आहे, जोडीदार बदलवणं हे जरा अधिक कठीण आहे. पहिला ॲक्शन प्लॅन म्हणजे तो जो काही बॉस आहे तो बदलवतो, म्हणजे दुसऱ्या नोकऱ्या शोधतो. पण दुसरीकडचा बॉस नाही, सहकारी असा असू शकतो. त्यामुळे दुसऱ्या व्यक्ती माझ्यामध्ये चिंता निर्माण करता आहेत असं जे वाटतंय ते चुकीचं आहे. आजूबाजूला माणसं कशी असू शकतात, चिंता किती लेव्हलपर्यंत वाढू द्यायची हे मी माझं ठरवू शकतो आणि त्यासाठी तुला प्रयत्न करायला हवे हे पटवून देण्यासाठी काउन्सिलिंग असतं. अच्छा. सो आमच्याकडे जे बरेचशी माणसं असतात ती ब्लेम गेममध्ये असतात. हो. की काही असं बॉस, जोडीदार, परिस्थिती या सगळ्यामुळे मी भावनिक त्रस्त झालेली आहे असे ती सांगत येत असतात. त्यावेळी आम्ही त्यांना प्रत्येकाची परिस्थिती वेगवेगळी असू शकते, त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी, तोंड देण्यासाठी आणि काय करू शकतो याबद्दल आम्ही काही गोष्टी सुचवू शकतो. पण भावनांची जबाबदारी आपण घ्यायला हवी आणि त्यावर कसं काम करायचं हे आम्ही त्या काउन्सिलिंगमध्ये शिकवतो. पण पुन्हा काउन्सिलिंग हे काही चमत्कार नाही की एक काउन्सिलिंग सेशन केलं की मी एकदम चिंतामुक्त होणार, असं काही होत नाही. त्यासाठी रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागते. कोणतीही जी काही थेरपी, मगाशी मी जे उदाहरण दिलं तेच, काउन्सिलिंग म्हणजे पोहायचं कसं हे आम्ही शिकवतो, सायकल चालवायची कशी हे आम्ही माहिती देतो. त्याची प्रॅक्टिस करायला हवी, सराव करायला हवा. आणि त्यामुळे सायकल चालवणं, स्विमिंग हे जसं स्किल आहे तसंच इमोशन्स मॅनेजमेंट हे देखील स्किल आहे, त्याची प्रॅक्टिस करायला हवी. ती प्रॅक्टिस कशी करायची हे आम्ही काउन्सिलिंगमध्ये सुचवतो, त्याबद्दलच बोलतो. आणि त्यामुळे तुमचा प्रश्न जो आहे की केव्हा काउन्सिलरची भेट घ्यायला हवी, की मी प्रॅक्टिस करते आहे पण काही फरक दिसत नाही आहे माझ्या मनात, म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्या त्रासदायक भावनांची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी, इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी अँड पिरियड हे कमी कमी होतं आहे की नाही हे आपण पाहत राहायला हवं. ते जर कमी होत नसेल तर तुमची प्रॅक्टिस जी काही तुम्ही करता अशी म्हणता ती नीट होत नाही आहे. त्यातल्या काय चुका आहेत ते समजून घेण्यासाठी काउन्सिलिंगसाठी तुम्ही मला भेटू शकता. सर, हे तुम्ही इतकं छान सांगितलं आणि आज इतकी छान माहिती दिलीत. एक शेवटचा प्रश्न आणि मग आपण क्विक फायरकडे वळणार आहोत. आमच्या श्रोत्यांना चिंतामुक्त जीवनाच्या प्रवासासाठी तुम्ही कोणता एक महत्त्वाचा संदेश द्याल? तर स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या आणि मनात जो विचार येतो तो सत्य असतोच असं नाही. मनातला विचार ही एक शक्यता आहे, याचं भान ठेवणं हा चिंतामुक्तीकडचा प्रवासासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला मनात जो विचार येतो तसंच होईल, तेच बरोबर आहे असं जे वाटत असतं ते बरोबर नाही. थॉट्स आर नॉट फॅक्ट्स, थॉट इज जस्ट प्रॉबॅबिलिटी.
आणि त्या प्रॉबॅबिलिटीवर सुद्धा ते टाळता येण्यासारखं जे काही करता आहे ते पुन्हा कृती कार्यक्रम. तो कृती कार्यक्रम केलात की चिंतामुक्त होणार. आणि त्यामुळे चिंता ही उपयोगी आहे. सतत चिंतामुक्त राहणं योग्यच नाही आहे. त्यामुळे काही चिंता असायला हव्यात आणि त्यावर आपल्याला ॲक्शन प्लॅन बनवता यायला हवा. छान. आता आपण एक क्विक फायर करणार आहोत, ज्याच्यात मी तुम्हाला प्रश्न पटापट विचारेन आणि तुम्ही पटापट उत्तरं द्यायची आहेत अगदी. आता यामध्ये मी एक सांगतो, गंमत म्हणून हे ठीक आहे, पण आम्ही तुम्हाला एक पुस्तकाचं नाव सांगतो, थिंकिंग फास्ट अँड स्लो. डॅनियल केनमन नावाचं, त्यांना नोबेल प्राईज मिळालं आहे असं. आणि हे जे क्विक फायरमध्ये मी जी उत्तरं देतो ही बऱ्याचदा थिंकिंग फास्ट असतात. पण ते असं म्हणतात की रोजच्या आयुष्यात असं थिंकिंग फास्ट फार आवश्यकच नसतं. रोजच्या आयुष्यात असे फार क्विक डिसिजन आपल्याला फार घ्यायचे नसतात. पण बऱ्याचदा ते आपण थिंकिंग फास्ट म्हणजे सवयीनं घेतो. हो. आणि त्यामुळे आत्ता आपण गंमत म्हणून थिंकिंग फास्ट मी करेन, पण आपल्याला हेही समजून घ्यायला हवं की आपल्या संस्कृत त वरून ताकभात ओळखता यायला हवा वगैरे. तर आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की त वरून ताकभात ही एक शक्यता आहे. त म्हणून तलवार सुद्धा असू शकते. हो. आणि त वरनं तणाव सुद्धा असू शकतो. तणाव देखील असू शकतो. ठीक आहे, आज आपण मजेसाठी हे करू. रॅप क्विक फायर. मला पण तणाव आला. चिंता म्हणजे नेमकं काय? चिंता म्हणजे भविष्यात काहीतरी वाईट होईल असे विचार मनात असणं. चिंता नैसर्गिक भावना की आजार? नैसर्गिक भावना. सोशल मीडियामुळे चिंता वाढते का? हो. मला पुरेसे प्रतिसाद मिळत नाही असा विचार जो सत्य नसतो, त्यामुळे चिंता वाटते. लोक काय म्हणतील चिंता वाढवते का? हो. कधी समुपदेशन घ्यावं? ज्यावेळी मी माझ्या चिंतेवर काम करू शकत नसेल स्वतःचं स्वतः, त्यावेळी कोणाची तरी मदत घ्यावी. स्वतःची काळजी घेणं म्हणजे काय? स्वतःच्या मनस्थितीकडे लक्ष देणं, आरोग्याकडे लक्ष देणं आणि त्या दृष्टीने देखील एक सजग राहून ते कृतीत आणणं. डायरी लिहिल्याने फायदा होतो का? डायरीत भावना कोणत्या प्रसंगात निर्माण झाल्या ते लिहिलं तर फायदा होतो. वाव. आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात सर, त्याबद्दल आभारच. पण हे कालनिर्णयतर्फे कालनिर्णयची काही प्रकाशनं. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. त्यांच्यातर्फे तुम्हाला ही भेटवस्तू. थँक्यू. धन्यवाद. असेच विषय, अशाच चर्चा पाहण्यासाठी कालनिर्णयच्या यूट्यूब पेजला नक्की सबस्क्राईब करा. आमचा हा एपिसोड कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कालनिर्णय मागचं पान बरोबर असेच जोडलेले रहा. आमचे डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. नमस्कार.